भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा। पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 6 देवांची श्रीकृष्ण भेट द्वारकेत उत्पात याचा भाग 4। शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, श्रीकृष्णाच्या या सांगण्याचा यादवजनांवर योग्य तोच परिणाम झाला। हतबल झालेल्या मनात थोडा हुरूप आला। सर्वजण त्वरेनं तयारीला लागले। आता द्वारकेत विनाश हा अटळ आहे हे जाणून सर्वजणांनी आपले रथ, घोडे, गाड्या सज्ज केल्या। रस्त्यावर त्यांचा खडखडाट ऐकू येऊ लागला। सर्वत्र कलकलाट, वीरांचा गोंगाट जाणवत होता। द्वारकेत रस्तोरस्ती जणू बाजार भरल्याचं दृश्य दिसत होतं। प्रत्येकजण आपला जीव वाचवण्यासाठी त्वरा करीत होता। प्रभास क्षेत्राकडे जाणारे रस्ते माणसांनी फुलून गेले होते आणि इकडे प्रासादात श्रीकृष्ण विचारात गढले होते। तेवढ्यात उद्धव आला। उद्धव हा श्रीकृष्णाचा एकनिष्ठ भक्त आहे। त्याला ब्रह्मशापाचं वर्तमान कळलंच होतं। आता तर यादवजन द्वारका सोडून निघाले होते। सर्वांची जीवघेणी धांदल उद्धवाला दिसत होती, म्हणून तो त्वरेनं श्रीकृष्णाकडे निघाला। श्रीकृष्णाच्या मनात नेमकं काय आहे ते जाणून घेण्याचा तो प्रयत्न करीत होता। तो मनात म्हणत होता, कृष्ण हा निजधामी जाण्यास उत्सुक असला तरी असं अघटित घडवण्याच्या मागे त्याचा उद्देश श्रेयसच असला पाहिजे। द्वारका ही सप्तपुरीतील एक पवित्र भूमी आहे। या पुण्यभूमीत कुणालाही मरणांती मुक्तीच मिळणार आहे। मग उन्मत्त आणि अपराधी यादवांना शासन कसं मिळणार? म्हणून त्यानं यादवांना प्रभास क्षेत्री पाठवलं असावं। ब्रह्मशापाचं मूळ लव्हाळं आहे। ते प्रभासीच्या किनारी उगवलं आहे। श्रीकृष्णाच्या मनात असं असेल की यादव स्वतःच घात करून घेतील, मग यादव कुळाचा नाश पाहूनच आपण निजधामाला जावं। कृष्ण मनीचे विचार तर्कानं रेखाटत असतानाच श्रीकृष्ण निजधामाला जाणार ही एकच गोष्ट त्याच्या मनातून प्रकर्षानं वर आली। श्रीकृष्ण जाणार, त्याचा आपला वियोग होणार, या कल्पनेनंच त्याला बेचैन केलं। त्याच्या अंगाचा थरकाप होऊ लागला। त्याचे डोळे भरून आले। कृष्ण जाणार म्हणून त्याचं मन कासावीस झालं। प्राण अगदी कंठाशी आले। अशा अवस्थेत स्फुंदत वेगानं धावत कृष्ण सदनात गेला आणि काही न बोलता, काही न विचारता त्यानं कृष्णचरणांना मिठी घातली। स्फुंदतच तो कृष्णाला म्हणाला, प्रभो कृष्णराया, तू देवादिदेव आहेस। ब्रह्मादी सर्व तुला वंदन करतात। तू देवांचा देव, योगियांचा योगी असा असताना स्वामी, सखा या नात्यातून तू सकलांचा आवडता झालास। सर्व सुख, सर्व भोग तुझ्या पायाशी आहेत, पण ते सर्व भोगताना तू आपलं अभोगीपण जपलेस। तू स्वयमेव बोधस्वरूप आहेस। तुझ्या केवळ नामजपानं जनांचं कळमळ म्हणजे ढवळाढवळ जळून जातं। असं असताना तू यादवांच्या नाशासाठी वेगळी योजना केलीस। स्वतःकडे कोणतंही कर्तृत्व न घेण्याची तुझी किमया अलौकिक अशीच आहे। आणि आता तू निजधामी चाललास। उद्धवाला पुढं बोलवेना। त्याचे डोळे अश्रुधारांनी डबडबले होते। श्रीकृष्ण चरणावर त्याचा अभिषेक होत होता। श्रीकृष्णानं त्याचे दोन्ही हात धरून त्याला उठवलं तेव्हा उद्धव म्हणाला, पण कृष्णदेवा, तू मला सोडून जातोयस। तुझ्या संगतीचा विरह
मी कसा सहन करू? तुझ्या प्राप्तीसाठी अनेक जण अनेक कष्ट घेतात, परंतु मला तू अगदी सहजासहजी प्राप्त झालास. मी संसारी असलो तरी तू मला कर्म, भक्ती, ज्ञान आदी समजावून सांगितलंस. तू जे मला सन्मानानं दिलंस त्याचा अवमान करून तूच मला सोडून चाललास. तेव्हा मी कसं जगावं? पाण्याबाहेर काढलेल्या माशाप्रमाणे माझा जीव व्याकुळ होतोय. तुझ्या वियोगाची कल्पनाच मला सहन होत नाहीये. देवा, मी काय करू? कृष्णा, कृष्णा, मी काय करू? शुकाचार्य म्हणाले, राजा परीक्षिता, उद्धवासारखा श्रेष्ठ भक्त नाही. श्रीकृष्णाचे आणि उद्धवाचे अगदी निकटचे संबंध होते. अरे, जिथं कृष्ण पत्न्यांनाही प्रवेश नसे त्या ठिकाणी उद्धवाला ते द्वार मुक्त होतं. श्रीकृष्ण उद्धवाला निजभृत्य म्हणजे स्वतःचा पुत्रच मानित होता. असा हा उद्धव वियोगाच्या कल्पनेनंच व्याकुळ झाला. त्याला रडू आवरेना. श्रीकृष्ण चरणांवर पुन्हा अश्रूंचा अभिषेक करता करता तो श्रीकृष्णाच्या नजरेत नजर मिसळून श्रीकृष्णाला निक्षून सांगू लागला, देवा, तुझं निजधामी जायचं जर निश्चित ठरलं असेल तर माझं एक सांगणं आहे ते ऐक. तू मलाही तुझ्याबरोबर घेऊन जा, कारण तुझा सहवास हाच माझा श्वास आहे. त्याला वियोगाचा त्रास होणार नाही. तुझ्या संगतीशिवाय आम्ही कसं जगावं? या मायेसोबत व्यर्थ खेळत का राहावं? कदाचित तू म्हणशील की तो आमच्याच कर्माचा दोष आहे. पण देवा, त्याला निर्दोष करणारा तूच एक आहेस. तूच आमचे माता पिता गोत आहेस. तुझ्या पायी आम्ही काया वाचा मने पूर्ण समर्पित आहोत. क्षणभर औंढा गिळून उद्धव पुढे म्हणाला, देवा, बालक मातेच्या मांडीवर बसलं आणि वक्षाला लागलं की त्याला कोणता दुष्काळ? पण तुझं हे एकट्याचं निर्वाण मला माझा अंतकाळ आल्यासारखं वाटतंय. तू दिनांचा दयाळू आहेस, मनाचा मवाळ आहेस, सकलांचा उद्धार करतायस. आजवर मजवर तुझं कृपाछत्र होतं. माझ्या मनीच्या अपेक्षा तू पुरवल्यास. आता त्याची उपेक्षा करू नकोस, हीच तुला विनंती आहे. देवा, सर्वत्र दुष्चिन्हानं आसमंत व्यापलाय. गार वारा आणि पर्जन्यधारा यांचा एकच मारा चालू असताना हे रमावरा, तुम्हीच मला तारा किंवा मारा. असं म्हणून तो थांबला. शुकाचार्य म्हणाले, राजा परीक्षिता, अतीव दुःखानं बोलता बोलता उद्धवाचं भान हरपलं आणि तो कृष्णचरणावर आडवा पडला. त्याच्या लोचनातून ओसंडणाऱ्या अश्रूंनी धरणी माता ओली झाली. बाहेर कोसळणाऱ्या पर्जन्यानं भिजण्यात आणि या भिजण्यात जमीन आसमानचं अंतर होतं. श्रीकृष्ण हे दृश्य पाहून अवाक झाला. तसा मनोमन सुखावलाही होता. भक्त मनीचे आर्ततेचे बोल ऐकून भगवंताचं मन आनंदाचे हिंडोल डोलू लागलं होतं. त्याला भक्ताचा अभिमानच वाटत होता. हे त्याच्या प्रसन्न वदनावरून दिसत होतं. परीक्षिता, आता श्रीकृष्ण आपल्या भक्ताचं काय आणि कसं सांत्वन करतो तेच पाहायचंय. भक्तरूपी वत्स कासेला लागले की भगवंतरूपी धेनूला पान्हा आवरता येणार नाही. त्याला ते शक्य होणार नाही. ती कृष्णधेनू बोधरूपी पान्हा सोडणारच आणि वासराच्या निमित्तानं मिळालेल्या क्षीरानं सारं घरदार दुभतं होणार हे निश्चित आहे. आता श्रीकृष्ण उद्धव सुखसंवादाकडे आपण अवधान देऊया. आणि शुकाचार्यांनी वाणीला विश्राम दिला. आणि या भागाबरोबरच 6व्या पुष्पाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण पुष्प 7 उद्धवास बोध यदू अवधूत कथा याचं क्रमशः वाचन ऐकूया.
नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा कथा भावरूपे घडली हाते करी समर्पित गुरुचरणाते हरि ओम तत्सत.